नमस्कार. आजची माझी कविता चित्रकाव्यावर आधारित आहे. चित्रामध्ये सर्वत्र निळसर प्रकाश पसरला आहे. एका गल्लीत रस्त्यावर श्रीकृष्णाचे बालरूप एका छोट्या गोपाळाचं डोकं मांडीवर घेऊन बसलं आहे आणि त्या गोपाळाला झोप लागली आहे. श्रीकृष्णाच्या डाव्या गुडघ्याजवळ खायचे डिश आणि चमचा आहे. त्या डिशमध्ये शिऱ्यासारखा एक पदार्थ दिसतो आणि ते विलोभनीय दृश्य पाहत दोघजण उभा राहिलेले आहेत. याच चित्रावर मी कविता केलेली आहे. बाळाला लळा लागला कृष्ण सवे खेळण्याचा. बाळाला लळा लागला कृष्ण सवे खेळण्याचा. खेळून खेळून थकला हट्ट केला खाण्याचा. खेळून खेळून थकला हट्ट केला खाण्याचा. दिसते गोजिरवाणे बालरूप ते कृष्णाचे. दिसते गोजिरवाणे बालरूप ते कृष्णाचे. केले नगरीला भयमुक्त असे सामर्थ्य त्याचे. केले नगरीला भयमुक्त असे सामर्थ्य त्याचे. जन्मास आला संहार करण्या दुष्ट दानवांचा. जन्मास आला संहार करण्या दुष्ट दानवांचा. सज्जनांचा तो त्राता प्रेमळ मित्र तो गोपांचा. सज्जनांचा तो त्राता प्रेमळ मित्र तो गोपांचा. पाहुनी सवंगडी भुकेलेला जीव त्याचा कळवळला. पाहुनी सवंगडी भुकेलेला जीव त्याचा कळवळला. रस्त्यामध्येच बसूनी त्याने भरविले गोपाळाला. रस्त्यामध्येच बसूनी त्याने भरविले गोपाळाला. पोट भरले गोपाळाचे गाढ झोपला कृष्णाने भरविता. पोट भरले गोपाळाचे गाढ झोपला कृष्णाने भरविता. कृष्णाने त्यास मांडीवर घेता गोकुळ मंत्रमुग्ध ते दृश्य पाहता. कृष्णाने त्यास मांडीवर घेता गोकुळ मंत्रमुग्ध ते दृश्य पाहता. रस्त्यात थांबुनी पाहुनी हेवा वाटला त्या बाळाचा त्यास. रस्त्यात थांबुनी पाहुनी हेवा वाटला त्या बाळाचा त्यास. मनी वाटले त्यांना हे सुख आम्हा मिळावे ही आस. मनी वाटले त्यांना हे सुख आम्हा मिळावे ही आस.